सर्व मित्रांना शुभप्रभात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2025 मधील महत्त्वपूर्ण घडामोडी पाहणार आहोत, ज्यामध्ये संपूर्ण आठवड्याभराचे हे चालू घडामोडी असतील. तर आजची तारीख आहे 2 फेब्रुवारी. त्याचबरोबर मित्रांनो, हा आपला आठवडी चालू घडामोडीचा पहिला भाग आहे. यापुढे आपल्याला हा भाग कंटिन्यू करायचा आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर चालू घडामोडीचे इतरही अपडेट आपल्याला डेली आणि मॉर्निंगला मिळत राहतात आणि दिवसभरामध्ये आपल्याला हे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायचे कसले पैसे नाहीत आणि लाईक करायलाही कसले पैसे नाहीत. त्यासाठी लाईक करत चला आणि सबस्क्राईब करत चला, जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हे अपडेट मिळत जातील. आणि मित्रांनो, आलतू फालतू व्हिडिओला आपण लाईक करता, त्यापेक्षा एज्युकेशनल व्हिडिओला लाईक करत चला. चला तर पाहूयात पहिला प्रश्न. प्रश्न पहिला पहा. नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आले आहे? उत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांना. प्रश्न दुसरा. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह. प्रश्न तिसरा. ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी कोणते ॲप दूरसंचार विभागाने लॉन्च केले आहे? कोणते ॲप आहे? तर संचार साथी हे ॲप होते. तर मित्रांनो, हे काम पहिलं कोणत्या संचार साथी पोर्टलवर चालायचे, तर आता हे ॲपसुद्धा डेव्हलप झालेले आहे. दर किती वर्षांनी केंद्र सरकार वेतन आयोगाची स्थापना करत असते? तर किती वर्षांनी? दर 10 वर्षांनी. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न पाचवा. राज्यात नागरीकरणाचे प्रमाण किती टक्के आहे? प्रश्न काय पहा. राज्यात नागरीकरणाचे प्रमाण किती टक्के आहे? तर किती? 45.23%. प्रश्न सहावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते कोणत्या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले आहे? तर कोणते कार्ड आहे? तर स्वामित्व योजना हे प्रॉपर्टी कार्ड आहे. या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आलेले आहे. कोणती योजना आहे? तर स्वामित्व योजना. प्रश्न सातवा. कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा 8वा वेतन आयोग लागू होणार आहे? तर 2026 या वर्षापासून. प्रश्न आठवा. येत्या 2 वर्षात भारताचा वृद्धिदर किती टक्के राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे? किती टक्के? 6.7%. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 पहा. प्रगती मैदानातील भारत मंडपम मध्ये भरलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? तर नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. प्रश्न 10वा पहा. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार कोणत्या भागात इंटरनेट युजर्सचे प्रमाण अधिक आहे? कोणत्या भागामध्ये? ग्रामीण भागामध्ये. पहा, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या अहवालानुसार कोणत्या भागामध्ये इंटरनेट युजर्सचे प्रमाण अधिक आहे? तर ग्रामीण भागात. पुढचा प्रश्न 11वा. 7वा वेतन आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता? तर फेब्रुवारी 2014 या वर्षी. प्रश्न क्रमांक 12. कोणते उपग्रह इस्रोच्या माध्यमातून यशस्वीपणे डॉकिंग करण्यात आले? तर चेसर आणि टार्गेट. चेसर आणि टार्गेट हे 2 उपग्रह यशस्वीपणे इस्रोच्या माध्यमातून डॉकिंग करण्यात आले. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13 पहा. भारत आणि कोणत्या देशाने सायबर गुन्ह्याच्या तपासाबाबत सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत? तर कोणत्या? अमेरिका आणि भारत या 2 देशांदरम्यान सायबर गुन्ह्याच्या तपासाबाबत सामंजस्य करार व त्याच्यावर सह्या झालेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 14 पहा. कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या ठिकाणी होणार आहे? कोल्ड प्ले पहा, नेरूळ येथील DY पाटील स्टेडियमवर. पहा. प्रश्न क्रमांक 15 पहा. अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे? कितवे? 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 16. लेबनॉन देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर जोसेफ आऊन यांची निवड करण्यात आली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या, जेणेकरून मित्रांनो आपल्याला हे व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करतील. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला पण असे व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत जातील व आपला पण चालू घडामोडीचा अभ्यास वेळोवेळी व उत्कृष्ट होत जाईल. तर पहा, 17वा प्रश्न. जागतिक बँकेच्या अहवालानुसार वित्त वर्ष 2025-26 मध्ये दक्षिण आशियाचा वृद्धिदर किती टक्के राहील? किती टक्के? 6.2%. त्याच्यानंतर पहा, 18वा प्रश्न. चीनने जिओकॉन लॉन्च सेंटरवरून कोणत्या देशाचा PRSC E01 हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर पाकिस्तान. पहा, पाकिस्तान देशाचा. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 19. ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशाची यादी जाहीर केली. त्यानुसार 2025च्या फोर्स फायर पॉवर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी कोणता देश आहे? पहा, पहिल्या स्थानी कोणता देश आहे? तर अमेरिका आहे. लक्षात ठेवा, पॉवरफुल देशाच्या यादीमध्ये पहा कोणता देश आहे? अमेरिका. प्रश्न क्रमांक 20. ग्लोबल फायर पॉवरने शक्तिशाली देशाच्या यादीनुसार 2025 मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत कितव्या स्थानी आहे? पहा, कितव्या स्थानी आहे? तर 4थ्या स्थानी आहे. पाहू शकता. प्रश्न क्रमांक 21. ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025च्या फोर्स फायर पॉवर रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी कोणता देश आहे? तर रशिया आहे. पहा, पहिल्या स्थानी कोण आहे? अमेरिका. त्यानंतर दुसऱ्या स्थानी आहे रशिया आणि 4थ्या स्थानी आपला देश भारत. त्याचबरोबर पहा, 22वा प्रश्न. ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025च्या
फोर्स फायर पॉवर रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी कोणता देश आहे पहा, चीन आहे पहा तिसऱ्या स्थानी. पहिल्या स्थानी कोणता देश आहे तर अमेरिका, दुसऱ्या स्थानी आहे रशिया, तिसऱ्या स्थानी आहे चीन आणि चौथ्या स्थानी आहे भारत. ही खूप मोठी उपलब्धी आहे मित्रांनो. त्यानंतर 23वा प्रश्न, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले तर माननीय राष्ट्रपती श्री द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. पुढचा प्रश्न 24वा, पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा 2025चे जगजेतेपद पटकावणारा महिला संघ कोणत्या देशाचा आहे तर भारत या देशाचा आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25, पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत भारताने दुहेरी विश्वविजेतेपद पुरुष आणि महिला संघाने दोन्ही संघाने काबीज करीत कोणत्या देशाचा पराभव केला तर नेपाळ या देशाचा पराभव केला, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26, चॅम्पियन ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली तर शुभमन गिल यांची निवड करण्यात आली. प्रश्न क्रमांक 27, चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर रोहित शर्मा, पाहू शकता. प्रश्न क्रमांक 28, नोवाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे, किंवा असा पण प्रश्न येईल नोवाक जोकोविच कोणत्या देशाचा खेळाडू आहे, असा पण प्रश्न येईल तर सर्बिया या देशाचा खेळाडू आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29, ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता कोण आहेत तर अजित आगरकर, पूर्व क्रिकेटर अजित आगरकर. पुढचा 30वा प्रश्न, किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आला तर 4 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे काय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काय वितरण करण्यात आला. किती मिळालेले आहेत तर 4. आणि मित्रांनो, जो हा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे यापूर्वी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने ते वितरित होत होता, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 31, किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आला. किती 32 खेळाडूंना, पहा 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रश्न क्रमांक 32, यावर्षी महिलांचा 19 वर्षाखालील T20 वर्ल्ड कपचे आयोजन कोठे करण्यात आले आहे. यावर्षीचं जे अंडर 19 T20 महिलांचं जे होणार आहे ते कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे, असा प्रश्न आहे तर मलेशिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आणखी व्हिडिओ लाईक केलं नसेल लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आपल्याला असेच अपडेट व्हिडिओ मिळत राहतात. चालू घडामोडीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न क्रमांक 33, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. पहा, अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आहे. पहा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती, अरुण मिश्रा. प्रश्न क्रमांक 34, भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर कोणाची, शितांशू कोटक. शितांशू कोटक यांची भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 35, शेवटचा प्रश्न आहे तर कोणता खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे तर नोवाक जोकोविच हा ठरला आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे होते चालू घडामोडीवरचे आठवडाभराचे चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण टॉपचे प्रश्न. तर मित्रांनो, आपल्याला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर हे टेलिग्राम चॅनल आहे आपलं करंट अफेअर्स बाय निखिल, या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओची PDF मिळून जाईल. आणि मित्रांनो, आपल्याला इतरही प्लॅटफॉर्मवर आपण फॉलो करू शकता, फेसबुक, इंस्टाग्राम. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला कसले पैसे नाहीत, कमेंट करायला, शेअर करायला, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला सुद्धा कसले पैसे लागत नाहीत. आलतू फालतू व्हिडिओला लाईक करण्यापेक्षा मित्रांनो आपल्या एज्युकेशनल व्हिडिओला लाईक करत चला, सपोर्ट दाखवत चला चॅनलला. मित्रांनो, आपला चॅनल हा छोटा आहे, आणखी चॅनलला खूप मोठी भरारी उंची घ्यायची आहे किंवा त्याला ग्रो करायचं आहे, जेणेकरून आपल्याला असेच व्हिडिओ भविष्यामध्ये पण चांगले व्हिडिओ मिळत जातील मित्रांनो. आणि मित्रांनो, PDF पाहिजे असेल तर ते आपलं खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथून आपण ही PDF डाउनलोड करू शकता. मित्रांनो, असेच आपल्याला वेगवेगळे PDF व वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात. त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.